नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवात करूयात विधान परिषदेच्या मतमोजणीच्या बातमीनं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील 5 जागांच्या करता 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 5 उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 तर शिवसेनेचा 1 उमेदवार रिंगणात आहे. पुणे पदवीधरमध्ये भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीकडून अरुण लाड आणि अपक्ष श्रीमंत कोकाटे यांच्यात मुख्य लढत आहे. या ठिकाणी मनसेच्या रुपाली पाटील या देखील मैदानात आहेत. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातही मतमोजणी होते. मंगळवारी झालेल्या मतदानात अमरावती विभागात 86.73% इतकं मोठं मतदान झालं. अमरावतीच्या विलासनगर भागातल्या धान्य गोदामात ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी कक्षातील 2 हॉलमध्ये प्रत्येकी 7 याप्रमाणे 14 टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणी कक्षात सुमारे 186 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले. नागपूर पदवीधर मतदारसंघात सुद्धा मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. भाजपचे उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांच्यात मुख्य लढत आहे. याला विभागात 1,32,923 मतदार आहेत. मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. 279 अधिकारी आणि कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले. नागपूर विभागात सरासरी 64.38% इतके मतदान झालं. सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आणि भाजपवर तसंच कंगना राणावत या विषयावरून टीका करण्यात आली होती. मुंबईतले उद्योग पळवून नेत आहे असं कोणी म्हणत असेल तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही असं सामनामधून योगी आदित्यनाथ यांना ठणकावून सांगण्यात आलं होतं. तर एका नटीनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची प्यारी बहना झाली. भाजपलाच त्या नटीनं पीओके म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात. हा जणू काळानं घेतलेला सूड आहे. खऱ्या पीओकेची कायदा सुव्यवस्था मिर्झापूरपेक्षा वेगळी नाही असा सणसणीत टोलासुद्धा सामनातून लगावण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन अदा करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील शहरं आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून नवीन नावं देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते. काही वस्त्यांची नावं महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा किंवा ढोरवस्ती किंवा अगदी ब्राह्मणवाडा, माळी गल्ली अशा प्रकारची आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही. जातीयवाचक उल्लेख नको. सलोखा आणि सौहार्द निर्माण होण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी या प्रकारचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. ST-BC संवर्गातील पदं वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामुळे 7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020च्या दरम्यानचे पगार थकले होते. गेल्या महिन्यासाठी 120 कोटी रुपयांचा निधी आकस्मिकता निधीतून अग्रिम म्हणून मंजूर करण्यात आला होता. ही अग्रिम रक्कम वजा करून उर्वरित 880 कोटी रुपये 6 मासिक हप्त्यांमध्ये एसटी महामंडळाला देण्यात येतील. राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसंच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर 31 डिसेंबर 2019पर्यंत दाखल झालेले राजकीय आणि सामाजिक खटले हे मागे घेण्यात येणार आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार खटले मागे घेतले जातील. या संदर्भात एक धोरण निश्चित करून मनुष्यहानी किंवा सार्वजनिक मालमत्तेचं साधारण 5 लाखांपेक्षा अधिक नुकसान झालेलं नाही असेच गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
मराठा समाजासाठी शैक्षणिक प्रवेश आगामी नोकर भरतीसाठी जाहीर केलेल्या अतिरिक्त 12% जागांच्या पदाची निर्मिती करावी या मागणीला सरकार सकारात्मक आहे आणि पाठिंबा देईल असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। मराठा संघटनांच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य यांच्यासह काही मान्यवर नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली। यामध्ये ही सकारात्मक बैठक झाली आणि योग्य निर्णय लवकरच होईल असं मोर्चेकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चानं पीडित परीक्षार्थींना घेऊन महावितरण कार्यालयाच्या बाहेर आक्रमक आंदोलन केलं। रास्ता पेठेतील वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयामध्ये जाऊन मराठा मोर्चानं मोठा राडा केला। महावितरण भरती प्रक्रियेतील अर्ज आणि त्याची पडताळणी ही बंद पडली आहे। कोल्हापुरात महावितरण कार्यालयामध्ये मराठा क्रांती मोर्चानं केलेल्या आंदोलनानंतर इथली भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली। मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं। यानंतर हे सगळे आंदोलक कार्यालयात घुसले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला। राज्य सरकारची मराठा आरक्षणाच्या बद्दलची बैठक पोकळ नसावी, त्यात काही निर्णय घ्यावेत अशा प्रकारची अपेक्षा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केले। मराठा मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाबद्दल, त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या बद्दल काहीतरी ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली। मनमाड शहरामध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। तीव्र निदर्शनं सुद्धा यावेळेला करण्यात आली। जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नये अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा करण्यात आली। परभणीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं केली। मराठा समाजाला भरतीमध्ये सामावून न घेतल्यास महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे। ओबीसींची जातीनिहाय गणना करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या वतीनं एकत्रित आंदोलन करण्यात आलं। मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी हे आंदोलन झालं। तहसील कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाजातले नागरिक उपस्थित होते। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत बांधलेल्या सदनिका 10च्या ऐवजी 5 वर्षांनंतर विकण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला मागच्या भाजप सरकारनं मंजुरी दिली होती। मात्र झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मधील बेकायदा वास्तव्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे। याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही। राज्याचे गृहनिर्माण मंत्री पण धोरणाबद्दल अनुकूल आहेत, पण हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागू करायचा किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नाही। तसं झालं तर त्याचा लाभ बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सुमारे 13,000 रहिवाशांना लागू होऊ शकेल। चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध प्रवेश देणारे रॅकेट उघड झालंय। प्रकल्पाच्या नवेगाव प्रवेशद्वारावर तैनात प्रकल्पाचा वनरक्षक बुकिंग नसलेल्या पर्यटकांना अवैधपणे आत प्रवेश देत होता। प्रकल्प व्यवस्थापकाला माहिती मिळताच त्यांनी थेट कारवाई केली। मराठा समाजाला डावलून महावितरणच्याकडून नोकर भरती सुरू करण्यात आली आहे। याचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाकडून सांगलीच्या विद्युत वितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचून एका रिक्षातून तब्बल 40 तलवारी जप्त करण्यात आल्या। अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली। या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यातील 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर काही शाळा सुरू झाल्या। कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या। प्रवेशाच्या पूर्वी विद्यार्थ्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा तिथे तपासलं जात आहे। पुढची बातमी आहे जालन्यामध्ये सेवली इथे वीज वितरण कार्यालयाला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकलं।
गेल्या 8 दिवसांपासून बोरगावचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. विजेच्या अभावी शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सुद्धा होत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर नवीन घडामोडी घडत आहेत. निराशेमध्ये असलेल्या मुलीला आमटे कुटुंबानं एकटं सोडल्याचा आरोप एका फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. शीतल आमटे यांच्या सासू सुहासिनी आणि सासरे शिरीष करजगी यांनी फेसबुकवर आमटे कुटुंबाला प्रश्न विचारणारी पोस्ट टाकली. अत्यंत व्यथित झाल्यानं त्यांनी आपलं मन मोकळं केल्याचा दावा केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला बुधवारी मुंबईच्या NDPS न्यायालयानं जामीन मंजूर केला. शौविक चक्रवर्तीला सप्टेंबरमध्ये ड्रग्सच्या संबंधित प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी या दोघांचीही नावं समोर आली होती. उल्हासनगर शहरामध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा CCTV व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान उल्हासनगर कॅम्प 2 मध्ये होमानी परिसरामध्ये ही घटना घडली. या घटनेमध्ये एक व्यक्ती किरकोळ जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उल्हासनगर शहरामध्ये बाईक चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कॅम्प नंबर 4 मधील मानोरा गाव माहितीच्या आधारे पोलीस पथकानं एका दुचाकी चोराला अटक केली. त्याच्याकडून 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पत्नीनं विष घेऊन आत्महत्या केल्याचं कळताच पतीनं सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळीच्या पांगरी इथे घडली आहे. प्रियांका पंडित आणि सायस पंडित अशी मृत पती पत्नींची नावं आहेत. या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडली. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. जपानच्या धर्तीवरती कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वृक्षांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग वाशिमच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवला आहे. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून हिरवेगाव इथे घनदाट वन उभारण्यात आलं आहे. या वन उद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यानं प्रदूषण नियंत्रणासाठी याची मोठी मदत होणार आहे. देशातील प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण मुंबईमध्ये 20 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. या समितीचे अध्यक्ष अभिषेक मिश्रा यांनी माहिती दिली. 2012 पासून सिने जगतात अतुलनीय काम करणाऱ्या कलावंतांना हा पुरस्कार दिला जातो. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या सोबत चर्चा सुरू असून आजही शेतकरी नेत्यांच्या सोबत बैठक आहे. आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. केंद्राच्या 3 नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवरती आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं मन वळवण्यात अपयश ठरलेल्या कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी मंगळवारी शेतकऱ्यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती शहा यांना दिली. दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांशी आज पुन्हा एकदा बातचीत करत आहे, पण त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात एक बैठक होणार आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधानभवनामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होईल. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि मंत्री यावेळेला उपस्थित असतील. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वाशिममध्ये आंदोलन करण्यात आलं. रिसोड तालुक्यातील भोटा फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारचा पुतळा जाळण्यात आला. यावेळेला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता कंबर कसले. स्वाभिमानी शेतकरी संघटना रात्रभर आत्मक्लेश आंदोलन करत जागणार आहे. दिल्लीमध्ये 7 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये देशातील हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं स्वाभिमानीच्या वतीनं सांगण्यात आलं। तिकडे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी शेतकरी संघर्ष समन्वय समितीची एक बैठक आयोजित केली जाणार आहे। यामध्ये आणखीन काही भूमिका स्पष्ट करण्यात येईल। जर आज संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करण्याचे आवाहन किसान सभेनं केलं आहे। हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी भारतीय नौदल कर्मचारी कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी एक वकील नेमण्यात आलेला आहे आणि भारताची भूमिका स्पष्ट करण्याची इच्छा ही पाकिस्तानातील उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी व्यक्त केली। इस्लामाबादमध्ये मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनल्ला आणि न्यायमूर्ती आमिर फारूक, न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्यासमोर भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीनं बॅरिस्टर शाहनवाज नूर यांनी बाजू मांडली। याआधी जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून अहलुवालिया हे इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली। उत्तर प्रदेशमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढली असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे। उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेल्या मिशन शक्तीच्या माध्यमातून महिलांना कोणताच फायदा झाला नाही असा दावाही त्यांनी केला। तामिळनाडू आणि केरळमध्ये बुरेवी चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्य दिशेला हे बुरेवी चक्रीवादळ निर्माण झालं आहे आणि येत्या 12 तासात उत्तर पश्चिम दिशेला ते सरकण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे। सर्व भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कन्याकुमारी आणि केरळमध्ये एनडीआरएफची 2 पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहेत। राज्यात 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांच्या मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। एकाच दिवशी 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर राज्यामध्ये 24 तासात 5,600 नव्या रुग्णांची नोंद झाली। 5,000 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत। नवी मुंबई महापालिकेत झालेल्या अँटीजेन टेस्ट घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली। महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची त्यांनी भेट घेतली। मनपा अधिकारी आणि खाजगी लॅब यांचे काही साटलोट आहे का या दृष्टीने तपासणी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व अधिकाऱ्यांच्याकडे संशयाच्या नजरेनं न बघता यातील जे दोषी अधिकारी आहेत फक्त त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। टीम इंडियानं अखेरच्या वनडे सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत बाजी मारली। अंतिम सामन्यामध्ये 13 धावांनी बाजी मारत भारतीय संघानं व्हाईट वॉशची नामुष्की टाळली आहे। ऑस्ट्रेलियन संघानं 3 सामन्यांची जी वनडे मालिका आहे ती याआधीच आपल्या खिशात घातली। चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये विक्रमी 13 वेळेला चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद पटकावणाऱ्या रियाल माद्रिदवर यंदा या स्पर्धेच्या साखळी फेरीतच बाद होण्याची वेळ आली आहे। याउलट लिव्हरपूल आणि पोर्ट्रे यांनी बाद फेरीमध्ये प्रवेश केला आहे। रियाल माद्रिदला पुन्हा एकदा डोनेस्कने 2-0 असं पराभूत केलं। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।